नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नंतर आपण नंबर लागलो हा श्री गजानन महाराज यांचा जे प्रगट दिन सोहळा आहे व संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पण पुण्यतिथी आहे। या निमित्त इथं काय काय कार्यक्रम घेण्यात आले? श्री गजानन महाराज मंदिर 2010ला स्थापना झाली। आज 16 वर्ष झाली आणि 16 वर्षापासून इथं फार मोठं भव्य मंदिर उभारण्यात आलं। हजारो भाविक दररोज तसे दर्शनाला पण येतात आणि दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिवस, गजानन महाराज पुण्यतिथी, नरहरी महाराज पुण्यतिथी, नरहरी महाराज जयंती, त्याच्यानंतर दत्त जयंती, त्याच्यानंतर रामनवमी, असे बाजूलाच एक जागृत यांचं मंदिर आहे बंजारी बाबा, त्याचेसुद्धा उत्सव आम्ही सादर करतो। हा उपक्रम जवळपास 16 वर्षापासून चालू आहे। इथं भाविक स्वतः आनंदानं उत्साहानं येतात आणि या संस्थेमध्ये जवळपास गोरगरिबाचे 70 मुलांना आम्ही शिक्षण देतो विनामूल्य। तसंच जे वृद्ध महिला आहे, वृद्ध पुरुष आहेत, त्यांचीसुद्धा तर राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही करतो आणि रोज संध्याकाळी इथं पूजा अर्चनाबरोबर रोज इथं भक्तगण येतात आणि वारकरी संप्रदायातून इथं भजन दररोज होतं। सकाळी साधारण काकड्या आरती होती आणि दररोज इथं सध्या जो सप्ताह आहे रोज इथं कीर्तन होतं। कीर्तनाचे वेगवेगळे जे आम्ही महाराज आयोजित करतो ते आपल्याला पूर्ण नावाची यादी दिलेलीच आहे। त्याप्रमाणे हा उत्सव आम्हीच नाही तर पूर्ण या हाडको, शिडको, हरसूल आमच्या समाजातील सुवर्णकार समाजातील बांधव, सांगवी, चौका, चिटी या पद्धतीनं अति आनंदानं अति उत्साहानं हा आम्ही सर्वजण कार्यक्रम सादर करतो। दरवर्षी इथं रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर वर्षातून कमीत कमी 3 वेळा घेतलं जातं आणि जो समजा रक्तदाता आहे त्याला तिथं त्याचं सर्टिफिकेट पण दिलं जातं आणि असं कोणी दुःखी असलं त्यांच्या या संस्थेतर्फे त्यांना मेडिकलची सुद्धा आम्ही आहे आमच्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करतो। असा उपक्रम साधारण 16 वर्षापासून चालू आहे। आज या सप्ताहानिमित्तानं आपण भाविकांना काय आवाहन करणार? या कार्यक्रमानिमित्त आम्ही भक्तांना एकच आवाहन करतो की व्यसनमुक्ती व्हा। लहान मुलांना सांगतो शिक्षण घ्या,
कारण आमची स्वतःची इथं 12वीपर्यंत शाळा आहे. इथं गोरगरिबाचे जवळपास 500 मुलं आमच्याकडे शिक्षण घेतात आणि हा जास्तीत जास्त जे पुरुष मंडळी आहे ते व्यसनाधीन झाल्यामुळं त्यांचा या संसाराचं उद्ध्वस्त होतो, संसाराची रागरागोळ होती. त्याच्यासाठी आम्ही दर रविवारी इथं त्यांचं एक शिबिर घेतो आणि त्याच्यापासून एक साबळे महाराज म्हणून आहे, आम्ही त्यांना प्रबोधन करतो की व्यसनमुक्त व्हा. व्यसनामुळं आज घराची किती दैनंदिन अवस्था होती आणि पूर्ण घर कसं लयात जातं त्या पद्धतीनं आम्ही त्यांना समजून सांगतो. त्या पद्धतीनं वेगवेगळे महाराज बोलवून त्यांना प्रबोधन करतो. त्याचबरोबर दर रविवारी जास्तीत जास्त संख्येनं याडको शिडको म्हणा, आरसूर म्हणा, सांगली म्हणा, चौका म्हणा, इथून मोठ्या लोक येतात आणि हळूहळू त्याच्यावरसुद्धा त्याचा फरक पडू लागला. त्याच्याबरोबर या इथं आमच्या मागच्या बाजूला लॉन आहे, तिथं फ्री कोणताही तुम्हाला येता त्यांना योगा पण शिकवलं जातं. याच्याचबरोबर माझे कलावती लहान मंगल कार्यालय पण आहे, तिथं पण योगाचे प्रशिक्षण घेतले जातात. वेगवेगळे स्वतःहून पुढाकार घेऊन योगासाठी येतात आणि त्यांना योगा शिकवतात. याचं कारण असं आहे, आजकाल हार्ट अटॅकचे, शुगर, BP ह्या ज्या गोष्टी घडल्या, आपलं शरीर पण कोणती जर चांगलं असली तर या काही घडू शकत नाही. माणसाचे आचार विचार चांगले राहतात आणि जो आपण करतो आपण दुसऱ्यासाठी जे दिसलं पाहिजे त्या पद्धतीने सगळे आमचा जो ग्रुप आहे, हे मंडळ आहे, हे सर्वजण माता भगिनी असो, महिला मंडळ असो, मुली असो, पुरुष असो किंवा मुलं असो, इथलचा पूर्ण स्टाफ नेहमी 12 महिने आपल्या कामात व्यग्र असतो. हा सप्ताह किती दिवस चालणार आहे? हा सप्ताह 1 हप्त्याचा असतो. 7 दिवस सप्ताह होतो. 8व्या दिवशी काला होतो आणि जवळपास 10,000 लोकांना इथं प्रसाद दिला जातो. तसं रोज दर दिवशी इथं सकाळी काकडा आरती झाली की सकाळी त्यांना चहा नाश्ता होतो. चहा नाश्ता झाली, दुपारी जेवढे भाविक राहतात 200-300 किती असतो त्यांना जेवण दिलं जातं. त्याच्यानंतर साधारण 6 वाजता कीर्तन होतं. 6 ते 9 कीर्तन झालं की जवळपास जेवढे भाविक जमतील 1000-1200 जेवढं लिमिट नाही त्यांना रोज महाप्रसाद दिला जातो. या पद्धतीनं दर या हप्त्याचं नियोजन केलेलं असतं. याच्यामध्ये नरहरी महाराजांची पुण्यतिथी आम्ही आजच आहे योगायोगानं आज ती साजरी करीत आहोत आणि गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आम्ही 1 तारखेपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि 8 तारखेला याचा उत्साह पूर्ण होतो. आपल्या इथं संस्थेमध्ये जसं कोण आहेत पदाधिकारी, कोण आहेत त्यांची नावे सांगा. त्याच्यामध्ये भास्कर बाबूराव टेहरे, श्री MW देशमुख, श्री वाघ, त्याच्यानंतर रमेश शेठ शेलगावकर, अमित शेठ गुलडगावकर, त्याच्यानंतर सुरेशजी टाक, सुभाष सुदामन, उत्तमराजू टेहरे, या पूर्ण असं मंडळ या पद्धतीनं इथं काम करतं. इथला जसं भक्तांसाठी भाविकांसाठी इथला पत्ता सांगा सर. लोकांच्या का एक मंदिराचा गट नंबर 300 जळगाव रोड, हरसूल पोलीस स्टेशनच्या शेजारी. या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार? या निमित्तानं भक्तांना एकच आवाहन करतो की आज जो आपला समाज हो हे जे व्यसनामुळं भरभटून गेले आणि त्या व्यसनामुळं होऊ लागलं काय की समाज रसातळाला चालला. मुलं आज 5वी-7वी मुलाचं आपण बघतो ते मुलं व्यसनाधीन झाले. बऱ्याच शाळेत आपण बघतो की 5-7 वर्षाची मुलाचं खिशात चाकू असतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते मुलं मित्राला एक शब्द जरी बोललो तर त्याच्यात चाकूचा वार करतो, त्याचा इजा पडतो. कधी कधी मुलं तिथं त्यांचे खून होतात. हे आम्ही याच्या माध्यमातून आणि कीर्तनातून म्हणा या आमच्या प्रबोधनातून हे सांगतो की चांगलं शिका. शिक्षणाचं असं महत्त्व आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका
आणि एक संघटित व्हा आणि एक देशाचा एक चांगला नागरिक बना, जेणेकरून सगळ्यात महत्त्वाचं भारत देश आपला आहे. भारताबरोबर आपण त्या भारतातले नागरिक आहोत. मग दुसरं बाया बापणाला सुद्धा आजकाल महिलांना हुंड्यासाठी मुद्दाम त्यांचा छळ केला जातो. आपण लाखो उदाहरणं बघतो, त्यांना मारून टाकलं जातं. आम्ही त्याबरोबर याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे, महिला मंडळाला मुलींना इथं प्रशिक्षण कसं दिलं जातील, या प्रशिक्षणातून त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं राहता येईल या पद्धतीनेसुद्धा आमचा पुढचा वाटचाल चालू आहे आणि या पद्धतीनं आम्ही काम करू. भास्कर बबनराव टेहरे,